पहाटेच्या धडकेनंतर टायरांचा ज्वालामुखी, आवळी फाट्यावर आयशर ट्रक आगीत खाक, 20 लाखांचं नुकसान. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आवळी फाट्यात आज पहाटे 5:30च्या सुमारास टायरने भरलेला आयशर ट्रकला भीषण आग लागून संपूर्ण वाहन जळून खाक झालं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकसह त्यामधील नवीन टायर जळाल्याने सुमारे 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार KA 22 AB 1643 क्रमांकाचा आयशर ट्रक बेळगावहून रत्नागिरीकडे वाहनांचे नवीन टायर घेऊन जात होता. चालक यलगुंड यल्लाप्पा धनुर्धर हा ट्रक चालवत होता. पहाटेच्या सुमारास ट्रक आवळी फाट्यानजीक आला असता त्याची दुभाजकाला धडक झाली. धडकेनंतर ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण करत ट्रकमधील टायरपर्यंत मजल मारली. मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य असल्याने संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी धुराचे लोट आणि आगीच्या उंच ज्वाला पाहून एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अंबा हायवे महामार्गाचे पोलीस अंमलदार अतुल निकम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कोल्हापूर व मलकापूर येथील अग्निशमन दलाला पाचारण केला. तसेच हायवे ट्रॅफिक विभागाचे पोलीस अंमलदार दीपक पाटील, सत्यजित भाट व अनिकेत डोंगळे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे 102 अँब्युलन्स सुपरवायझर संपत पाटील व लता धुमाळ यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचा प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत ट्रक आणि त्यातील टायर पूर्णपणे जळून खाक झाले होते. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.